विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी आमदार संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी सरसावल्याचं पाहायला मिळतंय। सासवड जेजुरी मार्गावरती लावलेले फलक लक्षवेधी ठरतायत। तालुकाभर त्याची चांगली चर्चाही रंगली आहे। यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच असा मजकूर यावरती छापण्यात आलाय। आमदार जगतापांना यातनं डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही त्यामुळे चांगलीच रंगली आहे। ठिकठिकाणी लागलेले हे फलक आहेत। यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच असं म्हणत संजय जगताप यांना आव्हान दिले जात आहे। पुरंदरमध्ये ठिकठिकाणी असे फलक लागलेले आहेत आणि यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच असा इशारा आमदार संजय जगताप यांना देण्यात आला आहे। पुरंदरमधलं खरं तर राजकारण वेगळं वळण घेऊ पाहत आहे आणि त्यामुळेच पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार, आमदार संजय जगताप यांना या फलकातनं दिला गेलेला संदेश किंवा आव्हान याची चर्चा चांगलीच रंगली। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। देविदास, मुळातच अशा आशयाचे लागलेले हे फलक काय द्योतक आहेत, कशा स्वरूपाचे हे इशारे दिले जात आहेत? प्रज्ञा, आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी आता 1.5-2 महिन्याच्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि सध्या सर्वत्रच राजकारण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतंय। अगदीच पुरंदर तालुक्यात देखील हे राजकारण आपल्याला तापल्याचं पाहायला मिळतंय। सध्या 2019 पासून काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे पुरंदर हवेलीचं नेतृत्व करतायत आणि सध्या पुरंदरमध्ये सासवड जेजुरी मार्गावर जे लावलेले पोस्टर आहेत ते लक्षवेधी ठरत असून तालुकाभर याची चर्चा रंगलेली आहे। यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच असा मजकूर या पोस्टरवरती लिहिण्यात आलेला आहे आणि यातून आमदार जगतापांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। सध्या पुरंदरची जागा जी आहे ती जर आपण महायुतीत बघितली तर ती शिवसेनेकडे म्हणजे शिंदे गटाकडे आहे। कारण 2009 आणि 2014ला माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं। विजय शिवतारे हे 5 वर्ष त्या ठिकाणी राज्यमंत्री देखील राहिले आणि 2019च्या निवडणुकीमध्ये म्हणजे 10 वर्षाचा कालखंड भोगल्यानंतर शिवतारे यांचा जगतापांनी पराभव केला आणि त्यानंतर आता हे जे बॅनर लागलेले आहेत यातून असं दिसतंय की पुरंदरमध्ये देखील आता हे परिवर्तन जे आहे ते घडवण्याच्या तयारीत महायुती आहे आणि त्याच पद्धतीचे हे बॅनर जे आहेत ते आज लागलेले आहेत। निश्चितच आगामी काळात समजणार आहे की नेमकं कोण कोणाविरुद्ध लढणार आहे। मात्र आज जरी हे निनावी बॅनर लागले असले तरी देखील यातून संजय जगतापांच्या पुढे मोठं आव्हान निर्माण करण्यात आलेलं आहे प्रज्ञा। त्यामुळे या आव्हानाला आता संजय जगताप कसे सामोरे जातात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे अशीही चर्चा आहे की महाविकास आघाडीतूनच काही इच्छुक आहेत आणि इच्छुकांची संख्या वाढलेली असल्यामुळं इच्छुकांनीच अशा पद्धतीचे बॅनर लावून संजय जगतापांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय का, या सुद्धा गोष्टी आता चर्चेला जात आहेत। मात्र नेमके हे बॅनर कोणी लावलेत हे सांगता येत नाही। मात्र संजय जगतापांच्या पुढे कडवं आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू झालेत असं म्हणावं लागेल प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देविदास।